या दोन्ही संघ 12th मॅन कंपल्सरी पाठवायचे आहेत. सलामीची जोडी प्रतीक आणि मनोज भोईर आपल्याला पाहायला मिळते समीर स्पोर्ट पिंपळघर संघाकडनं. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज सुपर संडे आहे. गोवेगाव एक्सप्रेस नीरज पाटील. नीरज पाटील आले दादा गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर मनोज भोईर आहेत. खरं तर सिटी इमर्जिंग फॉर्मॅट जेव्हा क्रिकेट व्हायचं तेव्हा नीरज मनोज भोईर यांच्या संघामध्ये खेळायचा, परंतु भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट अगदी संघ बदलले गेले. परंतु आता नीरज अगेन्स्ट मनोज भोईर. मॅच होतीये सुरुवात. पहिला बॉल नीरज पाटीलचा. पहिला बॉल व्हेरिएशन्स पाहायला मिळाले पहिल्या चेंडूवरती. चांगला टप्पा पाहायला मिळतो नीरज पाटीलच्या माध्यमातून. मनोज भोईर पहिल्या चेंडूवरती अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न केला. नीरजला पहिला चेंडू फेस करत होता. प्रयत्न चांगला होता मनोजचा. त्याला माहिती आहे की 5 ओव्हरचे मॅच मिडल ऑफ द बॅट घेणं गरजेचं होतं. नक्कीच भिवंडी इमर्जिंग क्रिकेटमध्ये ते देखील त्या भिवंडी इमर्जिंग कमिटीचे मेंबर आहेत. गोलंदाज सज्ज. बॅकफुटला गेले. फोर्स केलं. खेळाडू डीप मध्ये रॉबर्ट आहेत आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. पहिला धक्का लागला टीम समीर स्पोर्ट पिंपळघर संघाला. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक रॉबर्टला त्या ठिकाणी गवसलं गेलं आणि विकेट. दिगंबर कुठे गेले? दिगंबर भाऊ 200 जमा करचल. असती असती येतील. नीरज पाटीलच्या खात्यामध्ये ही विकेट आली. न्यू बॅटर अमोल तरे आलेले आहेत. मॅन फ्रॉम भादवड. अमोल तरे चांगला बॅटर आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगला खेळ या ठिकाणी अमोलचा पाहायला मिळालाय. म्हणजे या मैदानाला पूर्णपणे तो जाणता आहे आणि रॉबर्ट पैसे जमा झालेले आहेत. न्यू बॅटर अमोल तरे आलेत. परंतु नीरज पाटील गोवेगाव एक्सप्रेस म्हणून ज्याला मी संबोधलं होतं आणि त्या पद्धतीनं या हंगामामध्ये त्याने गोलंदाजी देखील केलेली आहे. अष्टपैलू खेळाडू आहे यावेळेस. दांडी 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 गुल. नीरज पाटीलच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. अराउंड द लेग त्रिफळा उद्ध्वस्त. न्यू बॅटर सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. सोमनाथनं देखील अनेक वर्ष भरपूर चांगला क्रिकेट त्यानं गाजवला. गत वर्षी देखील भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये होता. या वर्षी देखील आता त्याला चांगला खेळ करायचा आहे. खरं तर भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट जेव्हा सुरुवात झाली होती डिसेंबर जानेवारीमध्ये, सध्या मार्चचा महिना सुरू आहे, तरी सुद्धा एकही संघ असं पाहायला मिळाला जो प्रॉपर ड्रेसिंग मध्ये असेल. या गोष्टीचा भिवंडी इमर्जिंग कमिटीनं विचार करावा. आणि आणखीन एक विकेट आणि आजच्या दिवसातील ही दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे नीरज पाटीलच्या नावावरती. आणखीन एक विकेट हॅट्रिक. बॅटर सोमनाथला माघारी परतावं लागेल. खेळताना मैदानानं
पोर खेळतन मैदानान मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान आज भातवड टेमघर पाड्यान आज भातवड टेमघर पाड्यान हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान आर्यन आजच्या दिवसामधली ही दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आणि लागोपाठचा हा तिसरा धक्का लागला टीम समीर स्पोर्ट पिंपळगड संघाला. न्यू बॅटर राज आलेत. राज आलेत न्यू बॅटर. यावेळेस फटका लाजवाब मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक केलेली नाहीये आणि आणखीन एका विकेटचं पतन. 4 चेंडू आणि 4 विकेट नीरज पाटील गोवेगाव एक्सप्रेसच्या नावावरती. चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान. खरं तर आम्ही नेहमी एक वाक्य म्हणत असतो की जेव्हा आपल्या शर्टाचं पहिलं बटन चुकीचं लागतं तर बाकीची आपोआप चुकीची लागतात आणि पहिलं बटन बरोबर लागलं तर बाकीची बटणं आपोआप बरोबर लागतात. त्या पद्धतीनं पहिलं विकेट गेलं आणि लागोपाठ 4 विकेट गेलेले आहेत. नक्कीच दिनेशजी जोशी साहेब जे पुरस्कर्ते आहेत टीम हार्दिका एंटरप्राइजेस संघाचे त्यांच्याकडनं नीरजसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. यावेळेस बागफुटला गेले रॉबर्ट साठी संधी पुन्हा एकदा 200 हुकले परंतु चांगला प्रयत्न विकेट आणखीन एक गेली आहे. धावची 4 रुपयानं विकेट गेली आणखीन एक बॅटर झाला बाद. या आर्यन चषक 2025 ची सर्वोत्कृष्ट ओव्हर नीरज पाटीलची कारण एकच धाव खर्च केली. या ओव्हर मध्ये तब्बल 5 विकेट आले त्यामधनं 1 धावचीची होती म्हणजे अर्धा संघ पहिल्याच ओव्हर मध्ये गारज झाला. न्यू बॅटर पोलार्ड ऑफ पिंपळगड यश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. चला लवकर खेळ करायचा आहे. गोलंदाज हवी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू बॅटर यश आल्यात. स्ट्रायकिंग एंडला यश असतील. अगदी नॅचरल खेळ त्याला खेळावा लागणार आहे. हिटिंग साठी जाणला जातो पॉवर आहे परंतु सध्या विकेट गेली आहे टीमची सिच्युएशन बघून त्याला खेळ या ठिकाणी करावा लागेल. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल अवी. पहिला बॉल बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे आणि काय घडलंय आणि 1 धाव. काय घडलंय या मुख्य व्यासपीठावर आर्यन चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता सन्माननीय सावंतदादा म्हात्रे मास्टर 40+ उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 6 चेंडूंचे बॉक्स देण्यात आलेले आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपल्या माहिती करता आर्यन चषकाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि सुपर संडे फायनलचा दिवस आहे.
जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला प्रतीकच्या बॅटमधनं. 2 धावा दरम्यान कंप्लीट. कौतुक करावं लागेल रॉबर्टचं. 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. प्रतीकच्या बॅटमधनं या 2 धावा येतील. यावेळेस देखील फटका चांगला. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाईल. अशाच पद्धतीनं खेळ सुरू ठेवायचा. मी सुरुवातीला जेव्हा मनोज पहिला चेंडू जेव्हा फेस केला होता तेव्हाच म्हटलं होतं की 5 ओव्हरची मॅच आहे, तुम्ही सिंगल डबलनं देखील खेळू शकता. पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट येतोय की नाही हे पाहणं गरजेचं होतं. तर मागच्या पुढच्या 3 बॅटरनं काय केलं तर मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बाद झालेत. यावेळेस फटका मिसटायमिंग तर आहे, मात्र नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 6 रन ऑन कार्ड, 6 धावा धावफलकावरती. यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक. अमोल चेंडू खाली आणि कोणती मिस्टेक त्याने केलेली नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान. आणखीन एक विकेट. अप्रतिम झेल अमोलनं टिपलाय. विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर लवकर यायचं आहे. न्यू बॅटर जय आलात. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण दीपेशला पाहिलं होतं, दीपेश नाईकला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये, आणि आता जय जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. नक्कीच आम्ही काही चुकीचं बोललं तर उगीच काय व्हायला नको. चुकीचं नाही आहे, मात्र महाराष्ट्र होमगार्ड पोलीस दीपेश नाईक आमचे आणि त्याचबरोबर क्राईम ब्रँच ऑफ महाराष्ट्र भावेश गरज ज्यांच्या माध्यमातून आज आम्हाला मेजवानी आहे या स्पर्धेला. सुपर संडे. 2 महाराष्ट्र पोलीस आहेत आपल्याकडे आपल्या संघामध्ये. यावेळेस जयच्या बॅटमधनं अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिझनला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल 7 या अंकावरती. टीम आर्यन 11 भादवड विनंती असेल जे खेळाडू आहेत कृपया आपण खाली जे खेळतायत त्यांचा खेळ थांबवायचा. प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे शंकरदादा जुकर यांचा हा संघ आर्यन 11 भादवड. वेलकम भूषण पाटील गोटे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावा. 2 षटकांच्या समाप्ती अखेर स्वतःचा स्पेल आता कंप्लीट करेल नीरज. याच ओव्हरमध्ये कदाचित जर ज्या पद्धतीनं नीरजचा फॉर्म आहे त्या पद्धतीनं टीम ऑल आउट देखील होऊ शकते, परंतु चांगला खेळ आता करावा लागेल टीम समीर स्पोर्ट पिंपळगड संघाला. दोन्ही बॅटर चांगले आहेत, अगदी युवा खेळाडू दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. जय आणि त्याच्या समवेत यश सध्या तरी खेळपट्टीवरती आहेत. नीरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. स्वतःची एक्सप्रेस आज थांबत नाहीये. एका ओव्हरमध्ये 5 विकेट आल्यात आणि वैयक्तिक 4 विकेट आहेत. नीरज पुढचा बॉल घेऊन राईट हॅम ओव्हर द विकेट न जयसाठी. हा चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट आला असताना तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेला असता, कारण जयला देखील माहिती आहे की त्या मिड विकेट रिझनची बाउंड्री छोटी आहे. बॅटची कडा लागली
एक सिंगल या चेंडूवरती कौतुक करेन ज्ञानेश्वरजी पाटील आणि कैलासजी नाईक हे दोन आमचे ऑफिशियल. मध्ये देखील चांगली अंपायरिंग. पंच नामदेव पाटील आहेत दापोडे टीम संघाचे. वीर तानाजी दापोडे. चांगला चेंडू नीरजला फेस करणं तेवढं सोपं काम नाही आहे. फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज गोवेगाव एक्सप्रेस अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्यांना पटकावला. सिरीज त्याने पटकावली. एक बाईक त्याच्या नावावरती देखील आहे. हा फटका चांगला आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल 8 या अंकावरती. 9 धावा धावफलकावरती, माफ करा 9 धावा. नीरज पाटील पुढचा बॉल जयसाठी. ही बॅटल चांगली आहे. यावेळेस खोदून काढलाय. हा फटका चांगला. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. अक्षय आहेत मात्र ओव्हर थ्रो बॅकअपला खेळाडू आलेले नाहीयेत. सुमित नाराज आहेत. सुमित नाखुश आहेत. सुमित बोलतायत की तुम्ही विकेट किपर कडे थ्रो करायला पाहिजे होतं. परंतु या चेंडूवरती 2 धावा. 2 धाव्याने धावफलक आता दुहेरी अंकामध्ये 11 वरती. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं एक सिंगल या चेंडूवरती. एका धाव्यानं धावफलक पुढे सरकेल. 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. अजून देखील राकेशची गोलंदाजीला येणं बाकी आहे. फिरकीपटू गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल नीरज. हा फटका देखील लाजवाब. गॅप आहे परंतु खेळाडू पोहोचल्यात. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सुमित कडे थ्रो आला आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागलाय टीम समीर स्पोर्ट पिंपळगड संघाला. बॅटर यश भोईर बॅक टू दी डगआउट. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं. 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 थँक्यू सो मच डीजे. थोडं मैदानामध्ये लक्ष द्यायचं. पाण्याची व्यवस्था करायची आहे खेळाडूंना. पाण्याची माग केलेली आहे आणि पाणी फार महत्त्वाचं असेल मैदानामध्ये. आणि नक्कीच जर तुम्ही 2 षटकाच्या समाप्तीनंतर किंवा 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्रॅटेजिक टाईम ड्रिंक्स इंटरवल तुम्ही मैदानामध्ये घेऊ शकता. कारण की वातावरण फार गरम आहे आणि जेव्हा वातावरण गरम असतं साहिल तेव्हा पाण्याची फार नित्यंत आवश्यकता असतो प्रत्येकाला. तर पाणी तुम्ही वेळेवर घेत जा मैदानामध्ये. मित्रांनो थोडासा ब्रेक आहे. पाणी मैदानामध्ये घेतला जात आहे. तोपर्यंत माझ्यापर्यंत एक लिस्ट आहे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. दानशूर राजा माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक सन्माननीय मदनभूषण नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम पारितोषिक कॅश प्राईज जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. लॉयन ऑफ भिवंडी विद्यमान नगरसेवक सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून सेकंड कॅश प्राईज जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. प्रथम पारितोषिक व द्वितीय पारितोषिक ट्रॉफी जे आहे या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक शंकरदादा जुकर यांच्या मिसेस रेश्मा शंकर जुकर या वहिनींचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. तृतीय पारितोषिक व चतुर्थ पारितोषिक जे सुंदर अशा ट्रॉफीज जे आहेत कैलासवासी हरिभक्त पारायण दयाबाई तुळशीराम गुळवी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री योगेश तुळशीराम गुळवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर मालिकावीर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅनच्या ज्या ट्रॉफीज ज्या आहेत स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय निलेश परशुराम जोशी जे कुंतीबाई चषकाचे आयोजक आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. सामनावीर ट्रॉफी सौजन्य आमचे सर्वांचे परिचयचे आमचे मित्र तुषार सोन्या चौधरी व शैलेश भगवान चौधरी प्रोप्रायटर निसर्ग धाबा टेमगर यांचा आम्ही आभार व्यक्त करू. सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून जयदुर्गा बी संघाचे उत्कृष्ट खेळाडू
कल्पेश बलिराम गुलवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. कैलासवासी बलिराम रामचंद्र गुलवी यांच्या स्मरणार्थ ते सन्मान चिन्ह आहेत. सावंतदादा मात्रे हे उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. मास्टर 40+ संघटनेचे उपाध्यक्ष व आमच्या गावचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत 40+चे, त्यांच्या माध्यमातून 6 चेंडूंचे बॉक्स देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर रुपेश रवी जुकर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दीपेश आणि आदेश हे आमचे खास मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स देण्यात आलेली आहे. पुढील नावं आहेत, आपण काही वेळातच त्यांची नावं घेऊ. जाऊया कॉम्बॉक्समध्ये साहिल शेलकेसोबत. राकेश आलाद हा चेंडू पडल्यानंतर मी उल्लेख केला होता फिरकीपटू हा गोलंदाज आहे आणि बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण प्राप्त करतोय राकेश. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा मातीची विकेट आणि स्पिनरसाठी मातीची विकेट अगदी डोळ्यामध्ये चमक असते आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी देखील पाहायला मिळते राकेशची. आणखीन एक डॉट बॉल आला. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धावा 13. आतापर्यंत 1 साइड सुरू आहे, परंतु गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल यावेळेस फटकाला जवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थैंक यू डीजे. व्हाट अ स्ट्रोक. हिटमॅन आपण पाहतोय रोहित शर्मा ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळतात त्या प्रकारचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. जबरदस्त. बॅटमधून साऊंड देखील खूप चांगला आला होता. साहिल टक असा आवाज आला आणि षटकार त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळाला. नक्कीच मी उल्लेख केला होता महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अजय देखील कार्यरत आहेत राखीव दल आणि बघा ताकद इतकी होती ना या स्ट्रोक मध्ये की बॉल हरवला. काय जबरदस्त फटका. राकेश आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. यष्टीरक्षक सुमित पाटील आहेत. यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लागोपाठ से 2 धावा येणं गरजेचं होतं. थँक्यू डिझा. धावा येणं गरजेचं होतं टीम पिंपळगड संघासाठी, समीर स्पोर्ट पिंपळगड संघासाठी आणि आता धावा येत आहेत. लागोपाठचे 2 षटकार समीकरण बदलवून टाकतंय. धावा जाऊन पोहोचतील 25. 25 धावा या ओव्हरमध्ये. आणखीन देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सुमित नक्कीच कॉन्फिडन्स देत आहेत गोलंदाजाला. हरकत नाही आहे. राकेश. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय भरपूर उंच. अमोल चेंडू खाली. राहुल देखील येतोय आणि मिस्टेक केली आहे आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. भरपूर उंच चेंडू गेला होता. आता शेवटचा बॉल या ओव्हरचा. बाकी धावफलक 27 वरती. या अगोदर देखील एक मॅच आपण पाहिली होमसाईड धाबा दापोडे अगेन्स्ट चरणीपाडा. कमी स्कोर होता 34 धावा होत्या आणि त्यामध्ये देखील मॅच कुठे ना कुठे फसली होती टीम होमसाई दापोडे संघाची. गोलंदाजी लाजवाब राहिली चरणीपाडा संघाची, परंतु शेवटच्या मोमेंटला ती मॅच गमवावी लागली चरणीपाडा संघाला. तशाच पद्धतीने आता जर धावा झाल्या 30+ 40+ जरी धावा बनल्या ना तरी सुद्धा मजा येईल या मॅच मध्ये. काय घडलं. धावचीच्या रूपाने विकेट किरणने टाकली आहे. आणखीन एका विकेटचं पतन. या धावेची गरज तरी होती का हाच प्रश्न असेल आणि किरणला देखील माघारी परतावं लागेल. थँक्यू. आज वार रविवार आहे आणि सन्माननीय भावेश घरत यांच्या माध्यमातून आज जेवणाची उत्तम सोय झालेली आहे. त्याचबरोबर आज ज्यांचा वाढदिवस आहे वॉल ऑफ बादवर करिश मात्रे यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज देण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर संजय साहेब प्रोप्रायटर सेजल एंटरप्राइजेस यांचं देखील आम्ही विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर राजेश दादा पाटील यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कालच्या दिवसामध्ये सुजित म्हात्रे डॉनबाय
यांची मेजवानी होती या स्पर्धेला. या सर्व दानशूर राजांचा आम्ही पुन्हा एकदा आर्यन चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून शंकरदादा जुकर आणि त्यांची संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. असा तुम्ही सहकार्य करत राहा. ही स्पर्धा पुढच्या वर्षी ग्रामीण फॉर्मॅट आणि भिवंडी इमर्जिन फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे आणि जानेवारी ते डिसेंबरच्या आतमध्ये ही स्पर्धा साईल खेळली जाणार आहे. म्हणजे सर्वप्रथम ही स्पर्धा होईल. 100%. विवेक आल्यात शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. तब्बल 8 विकेट डाऊन झालेले आहे टीम समीर स्पोर्ट पिंपळगर संघाचे आणि जय अजून देखील खेळपट्टीवरती आहे. 18 धावांवरती तो खेळतोय. आता जबाबदारी त्यालाच घ्यावी लागणार आहे कारण आणखीन एक गोवे गावचा खेळाडू विवेक आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. समोर त्यांच्याच गावचा खेळाडू जय आहे. त्यामुळं माहिती आहे विवेक कोणत्या टप्प्यावरती टाकेल. परंतु आता पाहायचंय कोण वरचढ ठरतंय. विवेक सज्ज झाला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिला बॉल फटका चांगला. क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगलं पाहायला मिळालं. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. 29-29 धावा उल्लेख केला होता. 40+ माइंडमध्ये आता ठेवावं लागेल टीम समीर स्पोर्ट पिंपळगर संघाला. बॅकफुटवरनं खेळून काढण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल या चेंडूवरती. जर सोडून दिलं असतं ना तर वाईट मिळालं असता. परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही या. जय स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे. जय करू शकतो. त्यामुळे त्याने ती एक धाव नाकारली होती. शेवटच्या चेंडूवरती एकच धाव घेतली. यावेळेस इनफिल्डच्या वरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ द टुर्नामेंट षटकार. ख्याती गाजतय हो जगभर. ख्याती गाजतय हो जगभर. ख्याती गाजतय हो जगभर. शंकर जुकर या दादाला तरुण पिढीचा हाय आधार. काय फटका लाजवाब होता. इनफिल्डच्या वरनं खेळून तर काढलं आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस दांडी 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 गुल. तरुण पिढीचा हाय आधार. तरुण पिढीचा हाय आधार. नेता आमचा आहे तो साधा करलय साऱ्यांच्या मनात. 35-40 नंबरच्या गाड्या फिरतन आज या जिल्ह्यात. आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमगर पाड्यान. 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 शेवटची जोडी खेळपट्टीवरती आता पाहायला मिळेल. न्यू बॅटर रोहनता आपल्याला पाहायला मिळेल. आता एव्हन जोडी पिंपळगरची युवा यंगस्टर क्रिश आणि रोहनता. रोहनता भोईर. यानंतरची मॅच टीम यश 11 सावेंद्र आणि टीम मायरा स्पोर्ट भादवड. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचा आहे आणि सामना हा 4 ओव्हरचा असेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. खरं तर विवेकनं जेव्हा पण ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकल्यात त्याला फायदा मिळाला नाही या. परंतु स्टंप टू स्टंप जेव्हा गोलंदाजी केली त्याला या अगोदरचाच चेंडू त्याला विकेट मिळाली होती. गती आहे परंतु आता लाईन आणि लेंथ जर प्राप्त झाली तर रिझल्ट देखील चांगला मिळतोय. गोलंदाज विवेक पाटील. पुढचा बॉल. यावेळेस सर बाटणं हेलिकॉप्टर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमगर पाड्यान. 43-43 धावा धावफलकावरती.
3 धावांवरती 5 विकेट होते. खरं तर एका धावेवरती 5 विकेट होते. त्यानंतर चांगली बॅटिंग जयची. यावेळेस तसा बाटच्या पट्ट्यात बॉल आलेला नाही. या शेवटची विकेट धोक्यामध्ये घेऊन धावत होते. मात्र एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात त्या म्हणजे 44-44 धावा. आणि रॉबर्ट तुमच्यासाठी जे कॅश प्राइज दिगंबरने लावलं होतं ते तुम्हाला ऑनलाईन केले जातील. सो आपण जाऊया लगेच टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर टू टॉस बॉक्स संदेश पाटील सर. थँक्यू सो मच साहिल. आपण पुढील मॅचचा टॉस इथे करणार आहोत. यश 11 चाविंद्र आणि त्यांच्या अगेन्स्ट मायरा 11 भादुबड टीम संघाचे कॅप्टन आलेले आहेत. सन्माननीय सावंतदादा म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचे. आपल्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आम्ही करत आहोत. स्वर्गीय इंदुबाई जुकर टॉस बॉक्समध्ये सन्माननीय सावंतदादा म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते आम्ही पुढील मॅचचा टॉस करत आहोत आणि त्यांच्या शुभास्तेच आपण टॉस करणार आहोत. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. यश 11 चाविंद्र आणि मायरा 11 भादबड. एक बिग फाईट, एक बिग लढत आणि एक 40+ उत्कृष्ट खेळाडू सावंत म्हात्रे साहेब आमच्यासोबत जोडलेले आहेत. दोन्ही टीमला टॉस दाखवू इच्छितो. एका बाजूला आर्यन चषक सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जुकर. आपण नाव उल्लेख करायचा आहे. मायरा 11 टीमचे कॅप्टन कॉल करतात. आर्यन चषक असा कॉल आहे, आलेल देखील तेच आहे. थँक्यू साहेब. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. टॉस इथे मायरा 11 टीम संघाच्या कॅप्टनने जिंकलाय. मायरा 11 टीम संघाचा खूप चांगला क्रिकेट राहिलाय ॲज अ कॅप्टन आणि खूप चांगला खेळ तुमचं सध्याच्या घडीला या मैदानामध्ये झालेला आहे. आज फायनलचा दिवस आहे. काय मनामध्ये चाललाय सध्याच्या घडीला? आम्हाला फायनल जिंकण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग फर्स्ट घेण्याचं कारण 4 षटकांचा सामना आहे. किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल चाविंद्र टीम संघाला? 30 ते 35 धावापर्यंत. 30 टीम आहे की काही बदल होईल या मॅचमध्ये? नाही, 30 टीम आहे. आपल्या संघासाठी शुभेच्छा. यश चाविंद्र टीम संघाच्या कॅप्टनशी आपण थोडी चर्चा करूया. टीम आली आहे सर्व? आली. नक्कीच. कशी वाटली स्पर्धा? जाता जाता एक चांगली स्पर्धा. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. यावर्षी थोडीशी लेट स्पर्धा झाली आहे. मात्र प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की एखादी स्पर्धा असावी आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही खेळावं. आल्यानंतर कसं वाटलं या मैदानामध्ये? खूप चांगलं वाटलं. खेळाची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. टॉस तू जिंकलास तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची आहे. धावा बनत आहेत, पाटापीज आहे. चांगल्या धावा षटकार तुम्ही बघितले असतील. एका धावेवर 5 विकेट होते आणि त्यानंतरचा पलटवार बघितला आपण पिंपलगड संघाचा. तुमच्या खेळाडूंना तुम्ही काय सांगणार की किती धावा बनवणार 4 षटकामध्ये? 50. सामना रंगतदार होईल. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टॉसचा रिपोर्ट जो आहे तो मायरा 11 भादवड टीम संघाच्या कॅप्टनने जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे. आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. मयूर पाटीलचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या मॅचमध्ये. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून आज दुसऱ्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती देखील झालेली आहे. मास्टर 40+ टीम संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत आणि त्यांचा स्वतःचा संघ देखील आहे. सावंत म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत. नक्कीच या स्पर्धेला त्यांची व्हिजिट फार महत्त्वाची होते. ते आलेत आणि त्यांचा मान सन्मान देखील आम्ही इथे करू. मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय शंकरदादा जुकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मान, शाही सन्मान इथे आपण करायचं आहे. कारण की दानशूर नेतृत्व या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून नेहमी विशेष सहकार्य असतो. प्रत्येक वर्ष त्यांचं विशेष मोलाचं कार्य असतो आणि नक्कीच त्यांनी आम्हाला चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचा हा मानसन्मान न भूत न भविष्यातील असा व्यक्तिमत्व ज्याने आत्तापर्यंत एक नव्हे तर 3 संघांना स्पॉन्सरशिप केलेली आहे या वर्षी. आणि शंकरदादा जुकर यांचं आम्ही आवर्जून नाव घेत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. काम, नेतृत्व आणि गावातील
युवा यंगस्टरांना पुढे घेऊन जाण्याचं कार्य करताना शंकरदादा जुकर यांच्या शुभास्ते हा मानसन्मान आपण आलात या स्पर्धेमध्ये. थँक्यू साहेब. आणि असंच आपलं विशेष सहकार्य नेहमी असू द्या. पुढच्या वर्षी ही स्पर्धा नक्कीच मी ज्याप्रमाणे म्हटलं आहे जानेवारी ते डिसेंबरच्या आतमध्ये ही स्पर्धा होईल आणि अशी होईल की प्रेक्षक बघत राहतील. बॅक टू क्रिकेट. जास्त मोठं लक्ष नाही आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. टार्गेट 45 धावांचं म्हणजे 45 धावा म्हटले की भारतीय टीमचे कॅप्टन रोहित शर्मा यांचा आकडा आहे. 45 हिटमॅन. पाहूया पिंपलगर वर्सेस पिंपलगर असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हार्दिक एंटरप्राइजेस आता टीम बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहे आणि लोकल बॉय अमोल तरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज आहे सुमित. थोडंसं रनअप चुकलंय गोलंदाजाचं. पुन्हा एकदा आपल्या जागेवर येईल. मित्रांनो गोलंदाज अमोल तरे याचा उल्लेख आपण नक्कीच करू. विठ्ठल तरे अर्थात विठ्ठल काका एक लोकप्रिय खेळाडू जयदुर्गा टीम संघाचे लेजंड खेळाडू त्यांचे चिरंजीव आहेत हे गोलंदाज अमोल तरे आणि नेहमीच त्यांचा क्रिकेट चांगला राहिला या मैदानावर. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी केली जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू अगदी स्विंगिंग यॉर्कर चेंडू टाकलेला आहे इथे आणि सुरुवात तर चांगली केली अमोल तरेने. 45 धावा डिफेन्स करायचे आहेत. टीममध्ये सिनियर खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत समीर स्पोर्ट पिंपलगड संघामध्ये. खास करून सोमनाथ म्हात्रे कित्येक वर्ष मित्रांनो हा खेळाडू खेळत आहे आणि नक्कीच टीमला जेव्हा सिनियर खेळाडू असतात तेव्हा त्यांचा खेळ देखील चांगला होत असतो. याचा उल्लेख केला होता साहिलने की महाराष्ट्र पोलीस नक्कीच आपण त्यांचं कौतुक करूया कारण की ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. हा ऑफ स्टिकला चेंडू होता. ऑन साईडला काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षक दूरवरून आले मात्र चेंडू थांबणार नाहीये. चाललाय सीमारेखा पार. पहिला चौकार येतोय बॅटमधून सुमितच्या. चषक ठेवला यो पागवर टेंबगर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पागवर टेंबगर पाड्यानं. थँक्यू डीजे दीपेश. पहिला चौकार इथे पाहायला मिळाला. अगदी खणखणीत चौकार म्हणू शकतो आपण कारण की गॅपमधून चेंडू गेला होता. 45 धावा डिफेन्स करायचे. पहिला चेंडू अगदी डॉट टाकला आणि त्यानंतरचा पलटवार सुमित या फलंदाजाचा तुम्हाला पाहायला मिळाला. वीर तानाजी दापोडी टीम संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू ज्ञानदेव पाटील सर पंचांच्या भूमिकामध्ये जयदुर्गा टीम संघाचे लेजंड खेळाडू कैलाश नाईक जादूगर कैलाश नाईक फार मोठे क्रिकेटर आणि त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावर सावंत म्हात्रे ते देखील 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. ते देखील उपस्थित झालेले आहेत. एका काळामध्ये कुस्तीमध्ये अनेक किताबे त्यांनी जिंकलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. फुलटा चेंडू फुल टॉल उचल करताना चेंडू चला मिड विकेटच्या वरतून येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. आज रविवार आहे आणि रविवार असलं की फलंदाजासाठी ॲडव्हान्स असतो कारण की आज वार आहे आणि वार केले जातात अमोल तरे याच्या गोलंदाजीवर आणि 100वा षटकार या स्पर्धेचा सुमितच्या बॅटमधून आलेला आहे. 45 धावा बनवायच्या आहेत. गावातून शॉर्टकट रस्ता आहे जो बायपासला निघतो तिथूनच जाण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो हार्दिक एंटरप्राइजेस टीम संघाचं. शॉर्टकटने मॅचेस भरपूर जिंकता येतात मात्र शॉर्टकटनं घरी वेळेवर पोहोचू शकता आपण. थोडीशी बॅट जी आहे शांतता ठेवणं फार महत्त्वाचं आहे कारण की एखादा मोठा फटका आला की एक सिंगल डबल क्रिकेटमधील एक चांगला स्ट्रोक चांगला खेळाडू म्हणून गणला जातो. मात्र हा थांबणार नाहीये सुमित. अगोदरच डील केली आहे. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6 बाय सुमित ऑन फायर नाव. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान पोर खेळतन मैदानान पोर थँक्यू खेळतन डीजे. मैदानान. पहिला चेंडू अगदी डॉट टाकला तेव्हा आपण कौतुक अमोल तरेचं केलं आपण. मात्र पुढचे 3 चेंडू जे होते सुमितसाठी होते त्याच्यावर 2 षटकार एक चौकार देखील आला. गुड बॅटिंग. टायमिंग फुटवर्कचा वापर इथे पाहायला मिळतोय. अगदी 45 धावा सहज इथे पूर्ण करण्याची तयारी आहे. मित्रांनो मागची मॅच भरपूर मी मिसिंग केली. आर्यन 11 टीम संघाने सामना जिंकला. मी लाईव्ह पूर्ण मॅच बघितली.
थोडंसं दुःख जो आहे नाईक परिवारावर कोसळला गेला आहे, त्या दुःखामध्ये सामील झालो होतो. गोलंदाज अमोल तरे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह, हा अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला होता, खोदून काढला होता फलंदाज सुमितने. सुमितला ठाऊक आहे जर चेंडू मिस झाला तर क्लिंग बोल्ड होऊ शकतो. बचत्म ब्रह्मास्त्र जो आहे अमोलने वापर केला होता यावेळेस. एक सिंगल धाव, धावसंख्या धावपलकावर 17 धावा धावपलकावर. 17 खतरा निर्माण झालाय सध्या समीर स्पोर्ट पिंपलगड संघावर. आज मनोज विकेट किपिंगचं काम करतोय, टीमचे पॅकर. पुढचा चेंडू फायटा ओ द विकेटने. हा चेंडू सोडून देखील दिला असता फलंदाजाने तर वाईटच असता. भरपूर बाहेर चेंडू टाकला होता, मात्र स्ट्रोक ऑफर केला होता. एक धाव मिळाली तिथे विशालला. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावफलकावर झालेल्या धावा 18 धावा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात, धमाकेदार सुरुवात इथे करताना आपण पाहतोय हार्दिक एंटरप्राइजेस पिंपलगड. चांगला क्रिकेट, चांगला आयोजन आणि चांगले व्यक्तिमत्व या स्पर्धेचे शिल्पकार शंकरदादा जुकर. खूप चांगला त्यांचं नेहमी आयोजन असतो आणि आयोजनामध्ये आर्यन 11 टीम सारखे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. आणि आर्यन 11 म्हटलं की एक नाव नाही तर ब्रँड आहे जे अनेक वर्ष सातत्याने या स्पर्धेला ऑर्गनाईज करत आहेत. काही अडचणी आल्या या टीममध्ये, मात्र त्या अडचण न घेता त्यांनी एक सफलतापूर्वक स्पर्धा इथे ऑर्गनाईज केलेली आहे. असं म्हटलं जाते शंकरदादा जुकर की आयुष्यामध्ये येणारे रस्ते चुकीचे देखील असतात आणि चांगले देखील असतात. चांगल्या रस्त्यावर आपण आहे म्हणून आपण चांगल्या रस्त्यानेच चाललेलो आहे. चुकीच्या रस्त्याला जे माणसं होती त्यांना आपण मागे टाकलं आहे हेच आपण म्हणू शकता. आणि आपल्याकडे जे राहिलेले आपले सपोर्टर जे आहेत, आपले जे टीमचे खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा निर्माण केलेली आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आयुष्यात कधीच कोणाचा साथ सोडू नका मित्रांनो. मित्र कधीही अडचणीमध्ये असू शकतो, त्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न. ते म्हणतात ना, 1 रुपया 2 रुपया हा अडचण निर्माण करत नाही आहे, तर तुमची साथ त्याला असणं फार महत्त्वाची आहे. तसं क्रिकेटमध्ये खेळाडूची साथ असणं फार महत्त्वाची आहे. मात्र इथे विकेट मिळेल का? सोमनाथ आहे आणि हा विकेट पहिला मिळालेला आहे समीर स्पोर्ट पिंपलगड संघाला. बॅटर आउट. मारती चौकार षटकार आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेवले बाबूने आदर्श. आपण उल्लेख करत होतो मित्रांचा. मित्र असा असतो वनव्यासारखा, आपल्याला पुढे घेऊन जाण्याचं काम तो करत असतो. काही मित्र प्रत्येक मित्राला मागे खेचण्याचं काम करत असतो, हे आपण नेहमी बघितलेलं आहे. आपण एकच म्हणू शकतो की तुम्ही पुढे जात असाल तर तुम्ही अजून पुढे जा, हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो. या कार्यक्रमाला अडचण निर्माण करणारे भरपूर होते, मात्र दादांनी मनावर घेतला आणि स्पर्धा ऑर्गनाईज केली. लेट मगर गेट, मी कालपासून म्हणतोय की ही स्पर्धा उशिराने झाली आहे. या सर्वप्रथम ही स्पर्धा होणार होती, मात्र भरपूर अडचण निर्माण झाली या स्पर्धेला, मात्र ठेवली. ते म्हणतात ना, एकदाची ही स्पर्धा झाली आणि करून दाखवलं, असंच म्हणूया आर्यन 11 टीम संघाला. मनोजचा हा चेंडू आपण पाहतोय अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर. पंच कैलाश नाईक सर आमच्याकडे बोलत आहेत, वाईटचा इशारा येतोय. या धावा थांबवाव्या लागतील समीर स्पोर्ट पिंपलगड संघाला. एक्स्ट्रा धावा, जसे हार्दिक एंटरप्राइजेस संघाने विकेटची झडी लावली होती त्या प्रकारचे विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. वो कहते ना, गुच्छों में विकेट लेने जरूरी है. विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. मनोज, हा चेंडू चांगला आहे, ड्राईव्ह केला चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉईंटचा क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये आणि एक सिंगल धाव देखील कंप्लीट केली जाते. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 45 धावांचा पाठलाग करताना टीम हार्दिक एंटरप्राइजेस 20 रन, सॉरी चुकीची माहिती आम्हाला पुरवत आहे. तर मात्र 20 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. मयूर पाटील आम्हाला सांगत आहेत. एक उभरता आवाज या भातवड टेमगरपाडा गावाचा. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याला संधी देण्याचं काम मी करत असतो. फुलटा चेंडू, सुमित थांबणार नाहीये. आज दिवसभर तुम्ही असे चेंडू टाकले ते सुमित मारता राहील. अजून एक षटकार. गावाचं
शंकर दादाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाचं आर्यन चषक. थँक्यू. मला वाटतं स्क्वेअर लेग पंचांनी हा बिमर घोषित केलेला. यस, म्हणजेच करेला ऊपर से नीम चेहरा. दुष्काळात 13वा महिना, अगोदरच धाबा कमी आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी आता डोकेदुखी ठरताना इथे पाहायला मिळते. चेंडूची मागणी केली आहे संदीप जुकर. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. चेंडू जेव्हा बाहेर जातो तेव्हा लगेचच जुना चेंडू आतमध्ये फेकायचा आहे आणि मॅचचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर धावा झालेल्या आहेत. या 7 धावाने 27 धावा, 27 शॉर्टकट घेतला आहे इथे हार्दिक एंटरप्राइजेस टीम संघाने. पुढचा चेंडू मनोज कमबॅक करेल का? फ्रीट आहे. फ्रीटचा चेंडू देखील चांगला स्ट्रोक. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगली फिल्डिंग होत आहे. प्रत्येक संघाचा कॅप्टन, संघाचा संघ मालक आणि संघाचे प्रत्येक खेळाडू विचार करत असतात की एखादी स्पर्धा आपण देखील जिंकावी आणि प्रत्येक खेळाडू स्वप्न घेऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरत असतो. 3 ते 4 असे संघ आहेत जे टॉप रँकिंगला काल मयूरने उल्लेख केला होता. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. अजून एक षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. चोपताच ठेवला आहे हार्दिक एंटरप्राइजेस टीम संघाने. समी स्पोर्ट पिंपळगड संघावर चोप काढली आहे. ज्या प्रकारचे षटकार पाहायला मिळत आहेत. धाव संख्या 34 धावा धावफलकावर. नीरज देखील आपले हात खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नीरज अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. 4 विकेट, टोटल 5 विकेट आहे आणि नीरज आता बॅटिंग देखील चांगली करतोय. असा परफॉर्मन्स राहिला तर मालिकावीरसाठी दावेदार बनू शकतो. आणि पहा, वॉड स्ट्रोक, पलटी स्ट्रोक, स्विच इट, मनपसंत फटका आहे आणि चेंडू चाललं सीमा रेखा पार. येते षटकार. टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो. टेमघर थँक्यू डीजे. पाड्यानं फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. काय फलंदाजी होत आहे. नीरज आणि सुमितला एक प्रश्न नक्कीच मी करेल. पुढच्या मॅच मध्ये हाच परफॉर्मन्स आपल्या संघासाठी होईल का? कारण की काल गणेश पाटील काटेई संघाचा ज्याने लागोपाठचे 4 षटकार ठोकून मॅच जिंकून दिली, मात्र पुढच्या मॅच मध्ये तो 0वर आउट झाला. पाहू पुढच्या मॅच मध्ये नक्की जाण्याची तयारी आहे. 5 पाऊल दूर आहे टीम हार्दिक एंटरप्राइजेस, कारण की 5 धावांची आवश्यकता आहे. मनोज राईट आर्म ओव्हर द विकेटने मॅच फिनिश करायचं होतं, मात्र बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. एक सिंगल धाव मिळेल. आता सुमितला संधी आहे की नाही. षटक समाप्त झालाय म्हणजे सुमित पुन्हा एकदा नो स्ट्राईकला जाईल. स्ट्राईकवर नीरज असेल. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू बाकी आहे ते म्हणजे 18 चेंडू. 45 धावा एक चांगला धाव फलक होता, मात्र त्या धावांना सहजरित्या पूर्ण करताना काय भागीदारी होते, चांगली पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या सोबत दर्पण नाईक जोडलेले आहेत. जी गॅलरी मित्रांनो आपण पाहताय स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी, त्या गॅलरीला नाव श्याम नाईक एक जयदुर्गा टीम संघाचे एक जबरदस्त खेळाडू आज या दुनियामध्ये नाही आहेत, मात्र त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ती गॅलरी आहे. समोरचे स्टँड तो त्यांच्या नावाचा आहे आणि त्यांचे छोटे बंधू आहेत दर्पण नाईक आमच्या सोबत. वेलकम दर्पण, तुझं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. 4 धावा अगदी वाचवायच्या आहेत आणि गोलंदाजीमध्ये आता इथे परिवर्तन झालं. सोमनाथ गोलंदाजाचं नाव किरण. 18 चेंडू 4 धावा. नीरज थांबणार नाहीये. नीरजला मला एकच म्हणायचं आहे की या मॅच मध्ये करून दाखवल्या, पुढच्या मॅच मध्ये देखील हाच परफॉर्मन्स होऊन दे. नक्कीच तुला पुढील मॅच साठी शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन. हार्दिक एंटरप्राइजेस टीम संघाचं खूप खूप अभिनंदन. येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये समीर स्पोर्ट पिंपळगड संघाला आपण देऊया शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने आज आपल्या कलेचा वापर केलं, या खेळपट्टीवर आपली कला सादर केली, आपल्या बोटांची जादू दाखवली, विकेट्स घेतले 4 आणि तब्बल धावा बनवले आपल्या संघासाठी, त्या म्हणजेच 24 धावा त्याने बनवल्या आणि ठरलाय मॅन ऑफ द मॅच. नीरज इज अ मॅन ऑफ द मॅच.
अगदी मला तरी वाटतं की थोड्याशा धावा जास्ती असाव्या नीरजच्या, मात्र आमचे स्कोरर थोडंसं भोजन करण्यासाठी गेलेले आहेत. काही हरकत नाही आहे. टीम मॉनिटरवर ज्या प्रकारे धावा असतील त्या प्रकारे आपण ॲड करू. मात्र नीरजला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. नीरज, आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं. सन्माननीय पाहुण्यांचे शुभास्ते नीरजला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ आणि पुढचा मॅच देखील लगेच सुरू करणार आहोत. आजचे भोजनदाते भावेश गरत, महाराष्ट्र पोलीस क्राईम ब्रँच यांच्या माध्यमातून आजची जीवनाची उत्तम सोय झालेली आहे. सन्माननीय पिंटू पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. जयदुर्गा बी टीम संघाचे कॅप्टन अँड लेजंड खेळाडू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिंटू, आपण व्यासपीठावर या. विजय पाटील, आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि कोल्ड्रिंक जे आहे आपण आपल्या शुभास्ते द्यायची आहे. ट्रॉफी तुषार चौधरी, निसर्ग धाबा प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आहे. व्यासपीठावर नक्कीच आपण पाहतोय नीरजला. पिंटू पाटील आलेला आहे आणि जोशी फाउंडेशन टीम संघाचे खेळाडू भाऊजी आमचे ते देखील आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पिंटू पाटील, आपण आपल्या शुभास्ते सर्वप्रथम कोल्ड्रिंक्स आपण द्यायची आहे, कारण की तुफानी इनिंग, तुफानी गोलंदाजी आदेश नाईक आणि दीपेश नाईक जय मल्हार बैलाचे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली कोल्ड्रिंक्स. आमचे भाऊजींना विनंती करतो की आपण ट्रॉफी द्यायची आहे जी आम्हाला तुषार चौधरी याने स्पॉन्सर केलेली आहे. सुंदर अशी चमकती ट्रॉफी आपण नीरजला देतोय. खूप खूप अभिनंदन नीरज, पुन्हा एकदा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर सारी शुभेच्छा. मित्रांनो, वेळ न घेता आपण पुढच्या मॅचकडे बोलतोय, तर सामन्याला सुरुवात होईलच. तर प्लीज टीम, आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं. क्या बात आहे लैलेश, आज मला तरी वाटतं आर्यन इलेव्हनमध्ये आले असतील. सो साहिल शेळके, आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये